अशा प्रकारचं म्युझिक मराठीत आणि कदाचित हिंदीतही लोकांना फार कमी अभावाने ऐकायला मिळतं. अशा प्रकारचं म्युझिक आहे मराठीत, तर मला असं डेफिनेटली वाटतं की अशा प्रकारचं म्युझिक पहिल्यांदा ऐकायला मिळणार आहे. कारण यात जे डान्सचे प्रकार आहेत वेगवेगळे, म्हणजे हिपहॉप असेल, बचाटा असेल, बीबॉईन असेल, जे पहिल्यांदा मराठीत लोकांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्या प्रकारचं म्युझिकही लोकांना पहिल्यांदा ऐकायला मिळणार आहे. आणि यासाठी आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे हे फक्त संगीतकारांचं हे सक्सेस नाही आहे, यात लिरिसिस्ट म्हणजे जितेंद्र जोशी आहे, बाबा चव्हाण आहे ज्यांनी गाणी लिहिली आहेत, ज्यांनी रॅप केलं आहे, अल म्हणून आमचा मित्र आहे, त्याचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन मला असं वाटतं की समीर जो माझा पार्टनर आहे, ज्याने प्रोग्रामिंग केली आहे. तुम्हाला गाणी ऐकताना सगळ्यांनाच हे जाणवेल की अतिशय वेगळ्या प्रकारचं प्रोग्रामिंग आहे, अतिशय वेगळ्या प्रकारचा साऊंड आहे, जो सहसा आपल्याकडे ऐकायला मिळत नाही. त्यामुळे लोकांसाठी हे एक नवीन प्रकार असेल आणि मराठीतही हे पहिल्यांदा अशा प्रकारचं म्युझिक ऐकायला मिळेल लोकांना. एक नाही 6 गाणी जी ऑलरेडी शूट झाली होती इंटरनॅशनल ट्रॅक्सवरती, आणि त्यावर नंतर समीरने ट्रॅक केले आणि जितेंद्र जोशीने नंतर शब्द लिहिले त्याच्यावरती. त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग होतं. कारण कसं असतं की जेव्हा एखादं गाणं वेगळ्याच ट्रॅकवर रेकॉर्ड होतं तेव्हा त्याचा जो डान्स आहे त्या गाण्यातला, त्या डान्सचा ग्राफ, त्याची प्रत्येक बीट मॅच होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्या दृष्टीने ते खूप चॅलेंजिंग होतं. मला असं वाटतं की जितेंद्र जोशी, अल, समीर म्हात्रे या सगळ्यांनीच फॅन्टॅस्टिक जॉब केला आहे. ते लोकांना फिल्म बघताना जाणवेलच. रिसर्च खरं तर नाही करावं लागला, कारण मी जसं मगाशी म्हटलं की माझा बेसिकली जॉनर हा खूप फिल्मी किंवा इंडियन म्युझिकवाला आहे. समीरचा जॉनर हा खूप वेस्टर्न, त्याचा अभ्यास त्यातला खूप आहे. हिपहॉप म्हणा किंवा ऑर्केस्ट्रल म्हणा किंवा लॅटिन अमेरिकन असेल म्युझिक, त्यामुळे त्याने ती जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली असं मला वाटतं. आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये जे विभागून काम असतं त्याच्यात माझा भार खूपच हलका झाला होता. जितूला खरं तर खूप त्रास झाला, कारण समी त्या बाबतीत खूप डिमांडिंग आहे. त्याला नाही हे नाही हे नाही हे नाही, त्याला खूप ऑप्शन्स लागतात. त्यामुळे बरं, हिपहॉप हे म्युझिक असं आहे की ज्यामध्ये आपण जसं आपले लिरिकल शब्द असतात ते आपण वापरू शकत नाही. बऱ्यापैकी बोलीभाषेतलं ते म्युझिक आहे किंवा त्याचे लिरिक्स असतात. त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग होतं आणि जित्याने फॅन्टॅस्टिक काम केलं आहे, जे लोकांना ही गाणी ऐकल्यावर कळेलच. आधी चित्रित झालेल्या गाण्यांवर शब्द लिहायचे, तेही चित्रीकरण, तो नृत्य प्रकार आपल्याकडे फारसा प्रचलित नाही. अशा नृत्य प्रकारावर लिहायचं म्हणजे मुळात त्याचा ढंग, त्याचा स्वभाव समजून उमजून त्याला साजेसे कपडे द्यायचे होते, कपडे चढवायचे होते. तर ते अवघड होतं, खूप पण काय म्हणू त्याला, आव्हानात्मक होतं. पण ते झालं. समित कक्कड पुन्हा एकदा सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. मलाही तो सांगत होता काय केलं पाहिजे. कितीतरी वेळा गाणी लिहून फाडली. अनेक वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीत जाऊन वेगवेगळ्या शब्दांमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न केला. पण गाण्याला स्वतःचा एक उत्कर्ष बिंदू असतो. गाणं स्वतः काहीतरी सांगत असतं. गंमत इकडे अशी होती की ज्या गाण्यावर शूटिंग झालं आहे ते गाणं संपूर्णपणे विसरून जाऊन नवीन करायचं होतं, कारण ते गाणं पुन्हा त्याच्यासारखं वाटतंही कामा आहे. ते जमलं, खूप दिवस लागले, जमलं, मजा आली, खूप मजा आली. रॉक नाही म्हणता येणार, इथे लॉकिंग पॉपिंग आहे, इथे वेगळ्या अंडरग्राऊंड म्युझिक ज्याला आपण म्हणतो, रॅप ज्याला म्हणतो तसं आहे. एक अनवट चालीचं पण गाणं आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही ऐकल्यानंतर लक्षात येईल. ती आता प्रोसेस होती. ते कसं होतं, ते एखाद्या माणसाबरोबर आपण बोलतो, आता मी तुमच्याशी बोलता तुम्ही बोलता त्यावर मी बोलतो त्यावर तुम्ही पुन्हा तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होतो. तसंच असतं कलाकृतीचं सुद्धा. मला वाटतं की आपण त्याला भिडतो, संवाद साधू लागतो, तेच आपल्याला देत असतं. काय असतं ते रॅपचं मला इथे कळलं, एक म्हणजे थोडंसं समजलं म्हणेन, कळलं असं म्हणणं चुकीचं आहे की त्याचं बीट पकडून लिहावं लागतं. असं काहीतरी वेगळ्या बीटमध्ये ते म्हणत असतात, काहीतरी चाललेलं असतं. इथे एक वेगळा आहे, पुन्हा इंग्लिश रॅप आहे, तो अल डिसूजा नी लिहिलं आहे, ते मी हिंदी लिहिलं होतं, मग इंग्लिश त्याने लिहिलं, इंग्लिश हिंदी असं मिक्सर करून ते तुम्ही बघा. तुम्हाला असं नाही सांगता मला त्या फार बोलता येणार, तुम्ही बघा, ऐका, तुम्हाला कळेल.